मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण आणि तुम्ही बघता बोला की भाव। सगळ्यात पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आजचा जो विषय आहे आपलं MSRTC भरती म्हणजेच बस सेवा भरती म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन भरती MSRTC भरती। आज या भरतीबद्दल आपण बस सेवा भरतीबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत, जसे चालक असतील, जसे लिपिक असतील आणि इतर पदासाठी यासाठी काय पात्रता लागतो, यासाठी शिक्षण काय लागतो, यासाठी शारीरिक दृष्टिकोन काय लागते, यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे सगळं आपण बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया शिक्षण पात्रता यामध्ये काय लागतं। जर 10वी आणि 12वी म्हणजे 10वी आणि 12वी जर होऊन असेल म्हणजे 12वी पास तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येतो आणि त्यासाठी तुम्हाला काही पदासाठी काही अटी आहेत, म्हणजे जसे ITI डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे होणं खूप आवश्यक आहे। चालक म्हणजे आणि ड्रायव्हरसाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स हेवी लायसन्स हे तुम्हाला असणं खूप काही आवश्यक आहे। आता यामध्ये आपण बघूया वय मर्यादा काय असते। वय मर्यादा आता वयबद्दल जर बोललं तर प्रत्येकांनाच माहीत आहे, परंतु काही भरतीमध्ये कमी आणि जास्त होत असतो। यासाठी तुमचा वय मर्यादा 18 ते 38 वर्ष राहिलं पाहिजे सर्वसाधारणपणे आणि राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला सवलत आहे, म्हणजे जसे SC ST OBC सरकारी नियमानुसार। मित्रांनो आता बघूया आपण शारीरिक पात्रता विशेषत आणि चालक आणि वाहक यासाठी चांगली दृष्टी आणि शारीरिक तंदुरुस्ती हे असणं खूप गरजेचं आहे। या भरतीमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात, आवश्यक कागदपत्रे काय काय आहे हे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो भरती अर्ज करताना आपल्याला जो डॉक्युमेंट लागतात हे आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले तुम्हाला आधार कार्ड पाहिजे आणि सर्वसाधारणपणे आपण सर्वांजवळ नाही का आधार कार्ड आहेच आणि असतोच। त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला म्हणजेच डोमॅसियल सर्टिफिकेट हे तुम्हाला असणं खूप काही आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला जन्मतारीखचा पुरावा लागतो, म्हणजे जन्मतारीख सर्टिफिकेट हे आपल्याला द्यावा लागतो आणि 10वी पासची मार्कशीट। त्यानंतर आपल्याला शिक्षण पात्रता 10वी आणि 12वी ITI आणि इतर जर असेल तुमच्याकडे डिप्लोमा तर ते तुम्ही जोडू शकता। त्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र, जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला लागू असेल आणि कॅटेगरीमध्ये नसेल तर लागू नसणार नाही। त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र OBC साठी आवश्यक आहे। त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्हाला चालक पदासाठी आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज तुमचा एक फोटो लागणार आणि त्यानंतर तुम्हाला तुमची स्वाक्षरी आणि अनुभव सर्टिफिकेट, जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर अनुभव असेल, बस सेवा म्हणजे प्रायव्हेट सेवा तुम्ही जर केले असेल, तुमच्याजवळ अनुभव सर्टिफिकेट असेल तर हे असणं खूप गरजेचं आहे। आता निवड प्रक्रिया कशी होते हे अनेकांना नाही का माहीत नसते, की बस सेवा ठीक आहे आम्ही नाही का MSRTC भरतीत दिलो, परंतु आम्हाला माहिती नसतो की यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात। तर निवड सगळ्यात पहिले तुमची लेखी परीक्षा होणार, म्हणजेच रायटिंग एक्झाम होणार, निशुल्क चाचणी म्हणजेच तुम्हाला स्किल टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट हे तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर तुमचे सगळं डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं जातो आणि त्यानंतरच तुम्हाला या भरतीमध्ये निवड प्रक्रिया केली जाते। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भरती खूप काही मोठ्या पदावर निघणार आहेत, तर लगेच तयारीला लागा आणि अभ्यास करा आणि हे सर्व डॉक्युमेंट कागदावर ठेवा आणि आमच्या चॅनलसोबत जोडून राहा। वेळोवेळी तुम्हाला शासकीय योजना आणि अनेक माहिती तुम्हाला दिली जातील। तोपर्यंत नमस्कार।